जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर धाय मुकळून रडत एक मुलगी तिचा आक्रोश व्यक्त करत होती, तिचं दुःख व्यक्त करत होती, ज्याचं कारण होतं तिच्या वडिलांची करण्यात आलेली हत्या। जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण गावात तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती। अशातच माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या झाल्याचं अवघ्या काही तासात त्यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे। त्यामुळे युवराज कोळी यांची हत्या कोणी व का केली ते आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट। काल जळगाव जिल्ह्यातून एका माजी उपसरपंचाची हत्या झाल्याची माहिती समोर आली। जळगावच्या भादली शिवारात युवराज कोळी हे त्यांच्या आई वडील तसेच लहान मुलांसोबत शेतात जात असताना वाटेत त्यांच्या आई वडिलांसमोर युवराज कोळी यांच्यावर चाकू, कटर, चॉपर यांसारख्या धारदार शस्त्रांनी वार करून मारेकरांनी पळ काढला। या हल्ल्यात युवराज कोळी गंभीर जखमी झाले होते। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय विद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। तर या घटनेची माहिती मिळताच नासिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस.सी. मनोरे यांनी तातडीने पोलीस तपासाला सुरुवात केली। तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील कोळी कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते। युवराज कोळी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी वेगवान तपासाचे चक्र फिरवले। कोळी यांच्यावर हल्ला करणारे मारेकरी गावातलेच असल्याचे समोर आले। पोलिसांच्या तपासाला मग दिशा मिळाली आणि अवघ्या काही तासात या हल्ल्याचा उलगडा झाला आहे, ज्यात काही जुन्या वादावरून युवराज कोळी यांची हत्या झाल्याचं समोर येत आहे। कानसवडे गावात भरत भास्कर पाटील आणि त्यांचा मुलगा परेश यांचा धनाई परमिट रूम आणि बिअर बार आहे। 2021 मध्ये कोळी उपसरपंच असताना कोरोना कालावधीत वेळेवर निर्बंध लावण्यात आले होते, मात्र पाटील यांचा बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवत होते, नियमांचे पालन करत नव्हते। याबाबत कोळी यांनी उपसरपंच म्हणून त्यांना वारंवार समज दिली होती। त्यानंतर या वादातून कोळी आणि पाटील यांच्यात जोरदार भांडण देखील झाले होते। तर 2021 मध्ये सुरू झालेला हा वाद पुढे वाढतच गेला। माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येचं कारण समोर आलं। आरोपी देवा पाटील याची धनाई परमिट रूम आणि बिअर बार आहे। तसेच त्यांचा 31 डिसेंबर रोजी त्यांचा युवराज कोळी यांच्यासोबत वाद झाला होता। त्यानंतर पाटील आणि कोळी यांच्यामध्ये पुन्हा गुरुवारी रात्री वाद झाला होता आणि याच रागातून युवराज कोळी यांची हत्या करण्यात आली। दरम्यान या हत्या प्रकरणात भरत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। भरत पाटील यांचे वडील देवेंद्र उर्फ देवा पाटील आणि भाऊ हरीश पाटील हे अद्याप फरार आहेत। तर युवराज कोळी यांच्या मारेकऱ्यांबद्दल कळताच संतप्त गर्दीने धनाई परमिट रूमची तोडफोड केली। तसेच तिथे असलेल्या पाटील यांची मोटरसायकल देखील जाळून टाकत निषेध व्यक्त केला आहे। या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतला आहे। भरत पाटील असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून इतर 2 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। तर जुन्या वादातून वडील आणि 2 मुलांनी मिळून माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात निशब्द झाल्याने युवराज कोळी यांच्या चुकीला चूक म्हणत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करणं हा गुन्हा झाला का, असा प्रश्न विचारला जातोय। तसेच गावकऱ्यांनी युवराज कोळी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे।